तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून तिथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा, त्यांना हा कायदा लागू करा, जो काय तुम्ही करताय त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकतायत, परदेशी विद्यापीठात शिकतायत. आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षांची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायचं हे थांबलं पाहिजे. राजीनामा झाल्यानंतर आता एमपीएससीचा औषध निरीक्षण त्यातला एक पहिला राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल नंदन नीलेकणींच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. देशातली शिक्षण यंत्रणा ही आधुनिक केली जाणार आहे. तुमचं या नाही, मुळात या देशाची शिक्षण पद्धती ही पंडित नेहरूंच्या काळापासून आधुनिकच आहे. त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षाचं. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. मनमोहन सिंग असतील. तुम्ही ही आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं. याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे. ती निलकणींना आणलं वगैरे सोडून द्या. तुम्ही मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलंय, नेहरूंनी आणलंय, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण आत्मसात करावं, त्यासाठी त्याने IIT, IIM स्थापन केल्या. तुम्ही काय केलं? गोशाळा. काय तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय. हे कसं काय? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार आहे? काय करतील? काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाहीये तोपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी एकतर राजीनामा दिला पाहिजे. आणि जसं मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी अर्थमंत्री केलं बिगर राजकीय व्यक्ती, तसं मिस्टर मोदी यांनी हे जे काय संघाचे स्वयंसेवक नेमतायत ना शिक्षण मंत्री म्हणून, त्यांच्याऐवजी मग निलकणींना करा ना शिक्षण मंत्री. असे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल. मी ठामपणे सांगतोय. ते किती नाही म्हणाले तरी तेच शिक्षण मंत्री आहेत पुढे. नाही, फडणवीस म्हणतात की ही मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच आहे, हे कुठेही जाणार नाही. असं आहे की ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं. डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाहीये ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. तुम्ही माफी मागा म्हणताय, मात्र धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम आखलाय भाजपने. या सगळ्या कशा करता धन्यवाद कशा करता? काय म्हणून? नाही, काय असं केलं की कुठला ऐतिहासिक निर्णय? अच्छा, म्हणजे राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि त्या राजीनाम्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी त्याग आणि बलिदान केलं. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांनी बलिदान केलं. शेकडो मुलींचा विनयभंग झाला जंतर मंतरला. शेकडो मुलांची डोकी फुटली, मुलींची डोकी फुटली. उपोषण करावं लागलं सगळ्यांना. याच्याबद्दल ते धन्यवाद म्हणतात. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो. राहुल गांधींनी आता पत्र लिहिले पाहिलं मी.
की याची जबाबदारी निश्चिती व्हावी आणि याची जबाबदारी फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहावरच आहे. राज्यकर्ते कोण आहेत? दिल्लीचे पोलीस आयुक्तांना आदेश कोण देतं? दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे.